तुमचंही पोट सुटलंय. सकाळी तर सपाट दिसतं, पण जेवण केलं, संध्याकाळ झाली की मात्र ते फुगलेलं दिसतं. कुठलंही डाएट, जिम करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजकाल स्त्री, पुरुष, अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा पोट सुटणं, पोटावर चरबी साठणं ही समस्या खूप कॉमन झालेली आहे. याच्याने फक्त तुमचं शरीरच बेढप दिसत नाही, तर ही एक धोक्याची घंटा आहे, अलार्मिंग साईन आहे की तुमचं आरोग्य धोक्यात आहे. बघा ना, म्हणजे जेव्हा तुमचं वजन वाढायला लागतं, सगळ्यात पहिले फॅट जमा होतं ते पोटावर. वजन कमी केलं तरी सुद्धा जाता जात नाही, ते सुद्धा बेली फॅटच असतं. म्हणजे पोटाची जी चरबी आहे ती लवकर कमी होत नाही. याचं कारण म्हणजे अतिशय चिवट असणारं विसरल फॅट, जे की फक्त वरून दिसत नाही, तर अगदी आतपर्यंत तुमचे जे महत्वाचे अवयव आहेत, किडनी, लिव्हर, स्प्लीन, पॅनक्रियाज, आतडे, स्त्रियांमध्ये गर्भाशय, तर ह्याला झाकून टाकतं. परिणामतः त्या संबंधित काही ना काहीतरी गंभीर आजार, मग फॅटी लिव्हर, किडनीचं फंक्शन नीट होत नाही, किंवा टाईप 2 डायबिटीस, त्यामुळे हार्ट अटॅक, बीपी वाढणं, किंवा मग आतड्यांची शक्ती कमी होते, त्यामुळे आतड्यांना सूज येणं, वंध्यत्व, स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा पीसीओडी, पायी संबंधित काही ना काहीतरी तक्रारी. आणि ह्याची तुम्ही कितीही ट्रीटमेंट घेतली तरी हे आजार पूर्णतः बरे होत नाहीत, जोपर्यंत तुम्ही तुमचं हे विसरल फॅट जे आहे, बेली फॅट जे आहे ते कमी करत नाही. असं सांगितल्यानंतर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमच्याकडे कुठलंही डाएट, जिम करण्यासाठी मात्र वेळ नाहीये, धावपळ असते, कामं असतात. अगदी बरोबर. म्हणूनच आजच्या या भागामध्ये जे अतिशय उपयुक्त असतील अशा 5 टिप्स, की 5 तुमच्या फक्त सवयींमध्ये बदल केला तर अगदी गॅरंटीड 100% तुम्हाला तात्पुरता नाही, अगदी कायमचा रिझल्ट मिळणार आहे. तसंच व्हिडिओच्या शेवटी घरगुती आयुर्वेदिक काढा, जो की तुमची पोटावरची चरबी जी आहे ती अगदी मेणासारखी वितळण्यासाठी मदत करेल. सर्वांसाठी अतिशय माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे. अनेक पेशंट्सना याच्याने फायदा झालेला आहे. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा, नीट समजून घ्या, जेणेकरून 100% तुम्हाला सुद्धा या माहितीचा फायदा होईल. आणि हो, छोटीशी विनंती असेल, चॅनेलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमचे असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सगळ्यात पहिला महत्वाचा नियम आहे तो रात्रीच्या जेवणासंदर्भाचा. दिवसभर आपल्याला कामं असतात, घराबाहेर असतो, काहीही त्यावेळेला आपल्याला फारसं पाळणं होत नाही, तर अशा वेळेला रात्रीच्या जेवणाचा एक साधा सोपा नियम जरी आपण पाळलात ना, तर पोटावरची चरबी, वजन कमी करणं हे अगदी सहज शक्य आहे. तर रात्री सूर्यास्तानंतर आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन करणारा जाठराग्नी सांगितलेला आहे, तर तो मंदावलेला असतो. जशी सूर्याची शक्ती कमी होते तसा हा अग्नी सुद्धा त्याचं जे पचनाचं काम आहे ते खूप स्लो करायला लागतं. मेटाबॉलिझमचा रेट जो आहे तो खूप कमी असतो. त्यामुळे रात्रीचं जेवण हे जितकं शक्य होईल तितकं सूर्यास्ताआधी जास्तीत जास्त 7-8 वाजेपर्यंत झालं पाहिजे. आणि तेही पचायला अतिशय हलकं अन्न, म्हणजे ज्वारी, नाचणीची भाकरी, किंवा निम्मे तांदूळ आणि निम्मी मूग डाळ घालून केलेली त्याची खिचडी, किंवा ताजं घरच्या घरी बनवलेलं गरम गरम असं सूप, किंवा लाह्या, किंवा फुटाणे, असं काहीतरी ज्या वेळेला तुम्हाला जेवणानंतर भूक लागेल त्यावेळेला घ्यायचं आहे. जर का तुम्ही खूप उशिरा जेवण केलं तर त्याच्याने पचन नीट होत नाही. आणि असं लवकर जेवण करून तुम्ही जेवण आणि झोप यामध्ये जर का किमान 2-3 तासांचा गॅप ठेवलात ना, तर पचन चांगलं होतं, त्याच्याने कुठलीही तुम्हाला ऍसिडिटी, गॅसेस होत नाही, झोप चांगली लागते, दुसऱ्या दिवशी पोट चांगल्या प्रकारे साफ होतं. आणि पोटावरची चरबी तर कमी व्हायलाच लागते. पोट अगदी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सपाट झालेलं पाहायला मिळतं, ते जाणवतं सुद्धा, जो हलकेपणा आहे तो. त्यामुळे टीव्ही, मोबाईलवरचा जो टाइमपास आहे तो थोडासा कमी करून स्वतःसाठी, स्वतःच्या शरीरासाठी वेळ द्या. 100% तुम्हाला जो फायदा आहे तो होणारच आहे. दुसरा अतिशय महत्वाचा नियम म्हणजे भरपूर पाणी.
जशी तुमच्या शरीराला गरज आहे, तुम्हाला तहान लागेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता भरपूर पाणी दिवसभर तुम्ही प्यायचं आहे. साधारण 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं हे गरजेचं असतं. त्यातही जर का ते गरम पाणी, कोमट पाणी तुम्ही प्यायलात तर अजूनच जास्त त्याच्याने फायदा होतो. पचन चांगलं होण्यासाठी, चरबी वितळण्यासाठी सुद्धा ते खूप मदत करतं. अगदीच दिवसभर तुम्हाला असं कोमट पाणी पिणं शक्य नसेल तर किमान सकाळी उठल्यानंतर तहान असेल त्यानुसार अर्धा 1 ग्लास कोमट पाणी आवर्जून प्या. तसंच जेवताना, जेवण झाल्यानंतर आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा पाणी पित असताना ते कोमट प्या. खूप फायदा होतो. तसंच जेवण झाल्यानंतर, दोन्ही वेळच्या जेवणानंतर फक्त एक चिमूटभर ओवा आणि वरून तुम्ही असं थोडंसं कोमट पाणी प्यायलात तर त्याचे अनेक फायदे तुमच्या शरीराला मिळतील. तिसरी अतिशय महत्त्वाची टिप, नीट लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. 3 पांढरे विष सांगितलेले आहेत: साखर, मीठ आणि मैदा. तर हे जितकं शक्य होईल तितकं आपण टाळलं पाहिजे. यामध्ये बघा ना, 0% न्यूट्रिशन, कुठलेही पोषण मूल्य नसतात आणि कॅलरीज मात्र भरमसाठ असतात. मैदा किंवा कुठलेही जंक फूड, पॅकेट फूड, प्रोसेस्ड फूड, नूडल्स वगैरे तर हे सगळे चिकट असतात. ते आपल्या आतड्यांना चिकटतात. त्याच्यामुळे मग अपचन होतं, पोट कायम फुगलेलंच राहतं, फॅट प्रचंड वाढतात. साखर ही अत्यंत प्रोसेस करून बनवलेली असते किंवा साखरेचा वापर करून तयार केलेल्या मिठाया ज्या आपण बऱ्याचदा खात असतो, तळलेले तर पदार्थ त्याहूनही आपण टाळले पाहिजेत. बघा ना, साखरेमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतो. त्याच्यामुळे मग टाईप 2 डायबिटीस होणं, पुढे मग हार्ट अटॅकचा सुद्धा धोका वाढतो. तर गोड पदार्थ हे आपल्याला खावेसे वाटत असतात. तर नेहमी नैसर्गिकतः गोड असणारे पदार्थ, मग त्यामध्ये खजूर, काळे मनुके, गुळाचा एखादा खडा किंवा मिश्री, पत्री, खडी साखर, हे असे ह्याला जे नैसर्गिक पर्याय आहेत ते आपण नक्कीच निवडू शकतो. मीठ जर का तुम्ही पाहिलं तर पूर्ण दिवसभरामध्ये एका प्रौढ व्यक्तीने 5 ते 6 ग्रॅम पेक्षा जास्त मीठ अजिबात खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे जेवणात तर मीठ कमी घ्यायचंच आहे. छुपं मीठ सुद्धा किंवा छुपी साखर जे पॅकेट फूड मधून आपल्या शरीरामध्ये जात असते, सॉस असतील, वेफर्स, फरसाण, लोणचं, पापड ह्याद्वारे, तर ह्याच्याने काय होतं, मीठ पाणी धरून ठेवतं ना, तसंच आपल्या शरीरामध्ये ते अतिप्रमाणामध्ये खाल्लं की पाणी धरून ठेवायला लागतं. मग किडनीचं फंक्शन नीट होत नाही, किडनी संबंधित समस्या किंवा मग ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिसचा धोका सुद्धा अतिरिक्त मिठामुळे वाढतो. त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं हे पदार्थ कमी प्रमाणामध्ये खाणं गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे की मगाशीचे पदार्थ टाळायचे आहेत. तर मग काय घ्यायचं नेमकं आहारामध्ये, तर प्रोटीन्स आणि फायबर्स भरपूर प्रमाणात घ्यायचे आहेत. ह्याच्याने आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पोषण तर मिळतंच, तसंच पोटही बराच काळ भरलेलं राहतं, पचन चांगलं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून की सतत आपल्याला मंचिंग येतात. आता काही ना काहीतरी तोंडात टाकण्याची जी इच्छा होत असते, ती इच्छा सुद्धा कमी होते. मग नेमकं प्रोटीन्स म्हणून काय आपल्याला घ्यायचं आहे, तर बघा, डाळी, त्यामध्ये सुद्धा मूग आणि मसूर ह्या पचायला हलक्या आहेत, पित्त वाढवत नाहीत, त्या तुम्ही नक्की घेऊ शकता. धान्यांमध्ये ज्वारी, नाचणी, बाजरी, हातसडीचा तांदूळ जो आहे, पॉलिश न केलेले तांदूळ, तर त्याचा भात सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये आपल्या आहारात असला पाहिजे. रोजच्या रोज 1 ते 2 चमचे देशी गाईचं किंवा मग घरच्या घरी बनवलेलं साजूक तूप, ह्याच्याने सुद्धा पित्त आपलं शांत होतं, पोटामध्ये गॅसेस होत नाहीत आणि सतत खाण्याची इच्छा जी आहे ती सुद्धा कमी होते आणि पोटावरची चरबी सुद्धा वाढत नाही. ह्यासोबतच ही गाजर, बीट, काकडी आहे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांमध्ये सुद्धा भोपळा, पडवळ, भेंडी ह्या आवर्जून घेतल्या पाहिजे. दुपारच्या वेळेला घरच्या घरी बनवलेलं ताजं दही, ताक सुद्धा नक्की घेत चला. जवस किंवा कुठलाही सुका मेवा जो असेल तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला भरपूर प्रोटीन, फायबर्स मिळणार आहेत आणि त्याच्याने तुमचं जे पोषण आहे ते सुद्धा पूर्ण होईल. तुम्हाला सारखी भूक लागणार नाही. आता अगदी पोटभर खाऊन सुद्धा तुम्ही तुमचं जे बेली फॅट आहे, चरबी आहे, पोट आहे, ते अगदी सहजरित्या कमी करू शकता. नंबर 5 ची टिप अतिशय महत्वाची. बघा, बरेच जण दिवसभर खुर्चीवर बसून असतात, अगदी बसून त्यांचं काम असतं, कुठलीही हालचाल, चालणं काहीही होत नाही आणि ह्याचाच परिणाम म्हणून पोटामध्ये सतत गॅसेस होत राहतात, पोट सुटतं. अगदी त्या चरबीमुळे पायाच्या नसा ज्या आहेत त्या सुद्धा दबतात आणि मग पायाला मुंग्या येणं, पाय चालताना जड येतात, गुडघे दुखणं, अशा सुद्धा समस्या होतात. तर ह्याच्यासाठी एक साधं सोपं काम करायचं आहे. 1 तास झाला
नक्की 2 मिनिटांसाठी थोडंसं चालून या, पाय मोकळे करून या. त्याच्याने खूप फायदा होतो. दिवसभर तुम्ही 7 तास 8 तास काम करताय तर 1-1 तास झाला की, किंवा जर का 1 तासानंतर शक्य नसेल 2 तास झाले की 5-10 मिनिटांसाठी थोडंसं चालून या. गोळ्या औषधं खाण्यापेक्षा हा जो साधा सोपा उपाय आहे हा सर्वांनी नक्की करावा असं मला वाटतं. आणि अजून एक महत्त्वाचं कारण पोटाची चरबी वाढण्याचं ते म्हणजेच की कॉर्टिझॉल, स्ट्रेस हार्मोन हे जर का वाढलं तर ते अगदी खूप फास्ट तुमची पोटावरची चरबी म्हणजे वाढायला मदत करतं. त्यामुळे टीव्ही, मोबाईल पासून थोडंसं लांब राहा. किमान नियम बनवा की रात्री 7 वाजल्यानंतर घरी आलं की मोबाईलवरचा जो टाईमपास आपण आजकाल बराच करत असतो, तो न करता पटकन जेवण करणं किंवा काही त्यावेळेला चांगल्या गोष्टी, घरच्यांसोबत वेळ घालवणं, गप्पा मारणं, जे पूर्वी आपण करायचो. मोबाईल हातामध्ये आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण आता विसरून गेलेलो आहे. तर त्या गोष्टी सर्वांनी आवर्जून करा. आता काढा कसा बनवायचा ते पाहूया. तर ते आपलं पचन सुधारणार आहे, गॅसेसचा त्रास कमी होणार आहे आणि वजन, चरबी तर 100% तुमची कमी होणारच आहे. तर ह्याच्यासाठी तुमच्या घरातले फक्त 4 पदार्थ लागणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिलं तर महत्त्वाचं म्हणजे की पाव चमचा चमचा जो आहे तो आपला मसाल्याच्या डब्यातला असतो तो छोटा चमचा, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप आणि 1 दालचिनीचा तुकडा. फक्त हे सर्व जे पदार्थ आहेत ते पचनाला मदत करतात, गॅसेस कमी करतात पोटातले, पोट साफ होण्यासाठी सुद्धा मदत करतात आणि त्याच्यामुळे तुमचं वजन, चरबी तर कमी येतेच. आणि शिवाय पदार्थ आहेत बडीशेप, दालचिनी, तर हे गोडसर असल्यामुळे पित्त, उष्णता सुद्धा वाढवत नाहीत. तरी जर का तुम्हाला कुठलाही त्रास जाणवला तर ह्याचं सेवन जे आहे ते थांबवा. तर बनवायचं कसं आहे? हे सर्व जे पदार्थ आपण सांगितले त्या प्रमाणामध्ये 2 कप पाण्यात टाकून मिक्स करा. त्याला उकळून तो निम्मा होईपर्यंत 1 कप होईपर्यंत आटवा आणि गरम-गरम असतानाच सकाळी उपाशी पोटी चहाऐवजी हा काढा तुम्हाला सलग 21 दिवस घ्यायचा आहे. हा काढा घेतल्यानंतर पुढे अर्धा 1 तास तरी दुसरं काहीही खायचं प्यायचं नाही. सलग महिनाभर वगैरे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त एकदा घेतल्यानंतर पुढे आठवडा 15 दिवसांचा गॅप द्या, जेणेकरून तुम्हाला याची सवय होणार नाही किंवा किडनीवर सुद्धा ह्याच्याने लोड येणार नाही. सलग 3-6 महिने सुद्धा जर का तुम्हाला इच्छा असेल तर हा काढा तुम्ही घेऊ शकता. तर नक्की ट्राय करून पहा. खूप सुंदर ह्याचे रिझल्ट्स मिळतात. कसा वाटला व्हिडिओ आम्हाला खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक करा आणि सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर का असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.